बचत झालेली आहे। गावदेवी ओळी संघ लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण मैदानाच्या आतमध्ये मैदानात दाखल व्हायचं आहे। या मॅच मधील विजेता संघ गावदेवी ओळी या संघाशी 2 हात करेल। स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024 वर्ष 10व आपण पाहतोय आणि या 10व्या वर्षामध्ये ही स्पर्धा जी पदार्पण करत आहे आणि अगदीच महत्त्वाची गोष्ट आपण पाहिली तर जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते। या स्पर्धेचं देखणं आयोजन देखणं नियोजन आपण पाहतोय। परफॉर्मन्स ऑफ द डे करता पैठणी साडी वैशाली दत्तात्रे ग्रामपंचायत सदस्य सरवली ठाकूरपाडा यांच्या वतीने आपल्याला देण्यात येईल। यतीश ठाकरे यांच्या वतीने आपण पाहतोय आकर्षक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत। संजय ठाकरे यांच्या वतीने आपल्याला जल है तो कल है म्हणजेच खेळाडू करता ही पाणी व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते। सामन्याला सुरुवात होईल। पंच सुरेश म्हात्रे पंच सुनील गरज सरांचा इशारा येईल। सामन्याला सुरुवात गेम ऑन। प्रल्हाद नाईक पहिला चेंडू टॅप केला गेलाय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर 2 फलंदाजांना संधी होती 1 धाव घेण्याची आणि ही 1 धाव जोडली जाईल फलकावरती। एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय। फलंदाज गुरुनाथ यांनी आपलं अकाउंट ओपन केलंय 1 या धावसंख्येनं। अगदी जर आपण विचार केला तर जे पॉवर प्लेचं षटक सुरू आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी हे आपल्याला पाहायला मिळणं अत्यावश्यक आहे कारण की बलाढ्य संघाशी लढत आहे। शिवनेरी आमने संघ प्रयत्न करतोय यावेळेस मात्र चेंडू निघून चाललाय। लालचंद तरे यांनी अखेरच्या क्षणी ओळखलं की चेंडू सीमापारच जाईल कारण की वेग भरपूर होता। धावा मिळत आहेत ते 4। दरम्यान आगमन होत आहे जगदीश नाईक आपलं हार्दिक स्वागत आहे। स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक विनंती असेल आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचंय। त्याचप्रमाणे पिंटू पाटील त्याचप्रमाणे आपण पाहतोय योगेश नाना प्रदीप पाटील या सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचंय सामन्याचा आनंद घ्यायचा आहे। आयोजकांच्या वतीने सूचना आहे। स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। ओळी या सामन्याकडे धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 7 या अंकावरती आपण पाहतोय। पहिलं षटक मार्गस्थ आहे। गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय प्रल्हाद नाईक लेफ्ट आर्म राऊंड दी विकेट। यावेळेस मात्र अप्रतिम देखणा स्ट्रोक चेंडू निघून चाललाय बंदुकीतून गोळी निघावी तस धावा 4 सुरेख चौकार। संख्या जाऊन पोहोचली फलकावरती 11 या अंकावरती आपण पाहतोय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी पाहायला मिळते। फलंदाज सूर्यकांत यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा ते क्षेत्र निवडलं गेलंय आणि धावा मिळतात पुन्हा एकदा त्याच। वळूया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे। धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या अंकावरती। षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न झालाय। एकंदर 15 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत। 15 रन्स ऑन दी बोर्ड। फलंदाज सूर्यकांत यांनी मात्र हल्ला बोल केलाय आणि
जी पॉवरफुल फलंदाजी अपेक्षित होती, जे पॉवर प्लेच्या षटकामध्ये, तीच फटकेबाजी इथून मात्र पाहायला मिळते. जमेची बाजू काय आहे ती म्हणजे फलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतलाय शिवनेरी आमने संघाच्या फलंदाजांनी, आणि त्या निर्णयाला साजेशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 15 धावा, षटक क्रमांक दुसरं हाताळण्याकरता दीपक तरे आपण पाहतोय. यावेळेस मात्र शॉर्ट आर्म पोल निघून चाललाय. चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये संतोष तरे यांच्या माध्यमातून फेकी केली जाईल. एकच धाव, एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. फलकावरती आपण पाहतोय 16 धावा. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण विचार केला तर फलंदाज सूर्यकांत यांना स्ट्राईकवरती आणलं जातं, कारण की जमेची बाजू आहे. त्यांना माहिती आहे की चांगली भरात असलेली फलंदाजी, आणि या फलंदाजाला जास्तीत जास्त आपण स्ट्राईकवरती ठेवलं तर धावसंख्येचा ओघ निश्चितच वाढला जाईल, यात तीळ मात्र शंका नाहीये. लेग बाईचा इशारा येईल पंच सुरेश घरत सरांच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती 17 धावा. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. यावेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी सेफ हँड, अगदीच जर आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणी चेंडूला अडवलं गेलंय संतोष तरे यांच्या माध्यमातून, आणि जवळपास धावांचा बचाव केलाय तो एकंदर 3. चेंडू जेव्हा रिकॉशियस होतो आणि जेव्हा फलंदाज संभ्रम अवस्थेमध्ये जेव्हा असतो तेव्हा मात्र काहीशी वेगळीच घटना मैदानाच्या आतमध्ये घडते. पण संघाकरता धावा वाचवणं हे प्रामुख्यानं उद्दिष्ट असतं क्षेत्ररक्षकाचं. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे, पण शैलेश म्हात्रे विलन यांच्याकडून मात्र चूक होणार नाही. विकेटचं पतन. फलंदाज माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 18 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. गोलंदाज दीपक बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. दीपक तरे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, चांगले षटकाची हाताळणी इथून मात्र केली जाते. जमेची बाजू आहे, अगदीच ज्या फलंदाजाला रोखणं आवश्यक होतं त्या फलंदाजाला डगआउटच्या आश्रयाला धाडलं गेलं. यावेळेस मात्र फटका पुन्हा एकदा फसलाय आणि क्षेत्ररक्षक शैलेश म्हात्रे याच्याकडनं मात्र चूक होणार नाही. सेफ हँड, फलंदाज बाद. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली फलकावरती आपण पाहतोय एकंदर 18 धावा. 2 विकेट्स जरूर आपल्याला पाहायला मिळाल्या. नवीन फलंदाज रमेश खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. षटक क्रमांक 2चा खेळ समाप्त झालाय आणि या 2 षटकाच्या अखेरनंतर एकंदर 17 धावा, 18 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज दीपक यांनी अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली त्यांच्या माध्यमातून, आणि एकंदर जर आपण विचार केला तर 2 धावा देत
एकंदर जर आपण पाहिलं तर लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव आणि एकेरी एकेरी अशा प्रकारे एकूण 3 धावा या षटकामध्ये पाहायला मिळाल्या आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट आपल्याला पाहायला मिळतात. वळू या सामन्याकडे. गोलंदाज शैलेश म्हात्रे. यावेळेस मात्र शॉर्ट आर्म पुल. एक टप्प्याअखेर चेंडूची फेकी केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि एकंदर 3 धावांचा बचाव केला जाईल क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 19 धावा. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. षटक क्रमांक 3 हाताळताना आपण पाहतोय. यावेळेस मात्र उंची जास्त लांबी कमी. सेफ हँड. विकेटचं पतन. फलंदाज बाद. दोन ते 3 विकेट्स या खेळाडूकडनं नेहमीच अपेक्षित असतात आणि तीच कामगिरी हा खेळाडू नेहमीच करत असतो. यावेळेस मात्र टॅप केला गेलाय. चेंडू निघून चाललाय पॉइंट क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी एकच धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं 20 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. जमेची बाजू जर आपण पाहिली तर गावदेवी भादवड संघ या मॅच मध्ये आपली पकड मजबूत करतोय. यावेळेस मात्र फटका फसलाय. चेंडू रिकॉसियस होताना आपण पाहतोय. लाईन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे सज्ज आहेत. त्यांच्या माध्यमातून चेंडूची फेकी केली जाते. 1 धाव. 1 पेक्षा अधिक मात्र काही नाही. 21 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. अगदीच जर आपण पाहिलं तर लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू आपल्याला संगनायकाकडे बघायला मिळेल. तत्पूर्वी एकच धाव. एकेरी धावांनी धावफलक हलतं ठेवलंय. 1 पेक्षा अधिक मात्र काहीच पाहायला मिळत नाहीये या षटकामध्ये. वारंवारतेने प्रयत्न पण पंच सुनील म्हात्रे सर यावेळेस मात्र आपले दोन्ही हात खुले करतायत. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 22 या अंकावरती. स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024 करता शुभेच्छा आलेल्या आहेत. या आयोजन नियोजनाकरिता विक्रम नाईक यांच्या वतीने. मॅन फ्रॉम कारिवली आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी. भन्नाट वेग. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि गोलंदाज शैलेश म्हात्रे यशस्वी होताना आपण पाहतो. आणि अशा रीतीने एकंदर जर आपण विचार केला तर षटक क्रमांक 3चा खेळ संपन्न झालेला आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती. एकंदर 23 धावा फलकावरती आपण पाहतोय 3 षटकांच्या अखेरनंतर. चांगली वाटचाल आहे आणि या वाटचालीकरता जर आपण पाहिलं भागीदारी होणं गरजेचं आहे. पार्टनरशिप चांगली होणं गरजेचं आहे. ती जबाबदारी मात्र गुरुनाथ आणि भरत या 2 फलंदाजांवरती आहे आणि या 2 फलंदाज खेळपट्टीवरती अजूनही स्तब्ध आहेत. षटक हाताळण्याची जबाबदारी
लायन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे यांच्या हातामध्ये सुपूर्द केलेली आहे. एक चांगली गोलंदाजी अपेक्षित आहे संघाला आणि प्रल्हाद नाईक यांना जर आपण पाहिलं तर यष्टीरक्षणाच्या भूमिकेमध्ये आहेत. यावेळेस मात्र शॉर्टआर्मपूलचा फटका, चेंडू निघून चाललाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी एकच धाव, अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल फलकावरती 24 या अंकावरती. बॅक टू बॅक शिवनेरी आमने संघाचा जर या सामन्यामध्ये विचार केला तर 40+ जाण्याचा जो प्रयत्न आहे आणि अगदीच एक सावध धावसंख्या जर उभी करायची असेल, कारण की एक बलाढ्य संघासमोर लढत देताना गेम प्लॅनिंग स्ट्रॅटेजीज या नेहमीच आपल्या मजबूत असणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदल आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 24 धावा. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. वारंवार त्याने बदल केला जातोय क्षेत्ररक्षणामध्ये. फटका तर चांगला आहे, तत्पूर्वी एकच धाव मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. चेंडूची फेकी आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर फलंदाज बाद. काही इंचाच्या अंतरावरती फलंदाज असताना चेंडूची फेकी यष्टीरक्षकाने केली आणि अगदीच या क्षणाचाही विलंब न करता पंचांनी फलंदाजाला बाद घोषित केलंय. विकेटचं पतन. फलंदाज गुरुनाथ बॅक टू दी डगआउट. पंचवीस धावा आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. नवीन फलंदाज महेंद्र फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. लाईन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे. यावेळेस मात्र फटका जरूर फसलाय. नशिबाची साथ. एक धाव मिळते. चुकीची फेकी. बॅकअप मात्र नाहीये. धावा मिळत आहेत त्या एकंदर दोन धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते फलकावरती 27 धावा. एक धाव जिथे होती तिथे मात्र जर आपण पाहिलं तर दुसरी धाव जोडली गेलेली आहे. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर आजच्या दिवसातील पहिला सामना वीर तानाजी दापोडे आणि गावदेवी ओहळी या दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव किती महत्वाची आहे, क्रिकेट या खेळामध्ये त्याचं महत्व किती आहे ते मात्र या सामन्यामध्ये पाहायला मिळालं. चेंडूची फेकी, पुन्हा एकदा धावा जोडल्या जात आहेत. त्या दोन धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 29 धावा. नाणेफेक झाली होती तेव्हा गावदेवी भादवड संघाच्या संघनायकाने सांगितलं होतं की आम्ही मागच्या सामन्यामध्ये जी काही वाटचाल झाली होती त्यापेक्षा चांगली आगेकूच करण्याचा आम्ही प्रयत्न करू. तत्पूर्वी व्हाईट बॉलचा इशारा. क्रॅम्प्स जाणवत आहेत, पण अगदीच जर पाहिलं तर दुखापत विसरून खेळ खेळावा लागेल. संजयभाई म्हात्रे यांना आपण पाहू शकता गोलंदाजी करताना. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 30 या अंकावरती आपण पाहतोय. पुढे सरसावर ड्राईव्ह केलं चेंडूला. चेंडू हवेत आहे आणि लालचंद तरे यांच्या माध्यमातून मात्र कोणतीही चूक होणार नाही. विकेटचं पतन. फलंदाज बाद. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती आपण पाहतोय 30 धावा. नवीन फलंदाज बाळकृष्ण बॅटिंग स्थानवरती आपल्याला पाहायला मिळेल. 3 वाजून 3 मिनिटं
आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र गुड पीस ऑफ बॉलिंग, स्विंग अँड मिस, अप्रतिम गोलंदाजी, निर्धाव चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. एकंदर जर आपण विचार केला तर धावसंख्या फलकावरती आहे 30 धावा आणि जिंकण्याकरता गावदेवी भादवड संघासमोर जे आव्हान आहे ते मात्र 31 धावांचं. या 31 धावांचा पाठलाग कशा रीतीने पूर्ण केला जाईल हे थोड्याच वेळात आपल्याला ऐकायला मिळेल. सज्ज होत आहेत समालोचन कक्षामध्ये मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे. तत्पूर्वी ऐकूया आपण मधुर संगीत. दरम्यान पाहतोय की आपण व्यासपीठावर अष्टविनायक ठाकूरपडा 40+ संघ जर म्हटलं, संदेजी ठाकरे इज द ग्रेट आणि आमचे शांताराम दादा भोईर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे म्हणतात ना. आणि त्याच्या माध्यमातून कमिटीला आज नाही सोमवार आहे उद्यासाठी तब्बल 5 किलो मटण त्याच्या माध्यमातून कमिटीला डिक्लेअर केलेलं आहे. शांताराम, अभिनंदन. आणि गण्यादा दादा म्हणाल की 5 दिवस कामाला जायला लागणार आहे. तर व्यासपीठावर पाहतोय आपण संपूर्ण अष्टविनायक ठाकूरपडा 40+ खेळाडू आणि सर्व सन्माननीय विजेंद्र ठाकरे साहेब आणि इतर सहकारी हे आनंद घेताना. चला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे आणि बॅटर पाठवायचे आहेत. गावदेवी भादवड टीमचा संघनायक आपण आपले सलामीचे बॅटर लगेच पाठवायचे आहेत आणि आमचे दोन्ही पंच सुरेश घरत सर आणि सुनील मात्रे सर आपण सुद्धा रवाना व्हायचे. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये मेरी आवाज मेरी पहचान संदेशजी वखारे आणि एकच दादा आमचे अल्पेश दादा. आणि आमच्या सोबतच पाहतोय की आपण आमचे पंच भाऊ पाटील. इनकी कहानी अलग है.
बिल्कुल अल्पेश दादा एक ही कहते हैं कि कभी कभी लेट आते हैं ना तो काले होते क्या दिलवाले. सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण जे आव्हान इथं मता पाहतोय की आपण 31 धावाचं आव्हान आहे. तर दोन्ही सलामीची बॅटर पाहतोय आपण खेळपट्टीच्या वर येताना गावदी भादवड टीमचा एक महान आणि उच्च कोटीचा ऑलराऊंडर प्रल्हाद नाईक आणि त्याच्या समेत संतोष. एक भादवड गावचे दोन दिग्गज क्रिकेटर पाहतोय आपण भिवंडी मधले वंडर ऑफ भिवंडी म्हणून ज्याचा एक नावाचं विश्लेषण करतो जगदीश नाईक आणि पिंटू पाटील. अजब और गजब के बल्लेबाज जब भी आते थे छा जाते आणि त्यांच्या समेत मंगेश विसरून चालता येणार नाही. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण व्यक्तिगत पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सरवली अँड या टोकाकडनं सज्ज होताना समोर एक चांगला महान ऑलराऊंडर गावदी भादुरा टीमचा प्रल्हाद नाईक. खंडू सज्ज होताना सरवली अँड या टोकाकडनं गावदी स्फुट ओली टीमचा संगणक आपण सज्ज राहायचे. पहिला चेंडूवर सुपर असा हा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहतोय आपण आणि वाईडिस लॉंग ऑफ बॉन्डी वर एक क्षेत्रशक फक्त एका सिंगल मिळेल. या एका धावेने आपल्या व्यक्तिगत डावाची सुरुवात करेल प्रल्हाद नाईक आणि या टीमची सुद्धा खातं उघडताना या एका धावेनी. जनोमान क्रीडांगण सरळीची या मैदानावर पाहतोय आपण अष्टविनायक 40+ संघांच्या माध्यमातून स्वर्गीय विनायक काशीनाथ ठाकरे चषक 2024 हा भव्य दिवस आयोजन. गोलंदाज सजवताना खंडू या समोर संतोष. सातत्याने मी या पहिल्या मॅच मध्ये सुद्धा उल्लेख केला होता की कित्येक वर्षापासून गावदी भादोड टीमची आधारस्तंभ जोडी. या स्वीपचा फटका अप्रतिम आहे. चेंडू बॅकवर्ड स्कोर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आला हा कणकणी चौकार. काय क्लास फटका पाहिला आपण. चेंडूची ओळख केली की डायव्हर्टीच्या थोडासा बाहेर आहे. स्वीपचा फटका पाहिला आपण बॅकवर्ड स्कोर लेग सर्कलच्या बीट केलंय आणि चेंडूला पाठवलंय फायनल लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुढचा चेंडू याच पाहता अजून एक उच्च कोटीचा फटका टिपिकल पावडरचा फटका मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर लागोपाठ दुसरा चौकार. डीजे हॉस्टेल इनका तो जवाब नाहीये. अतिशय छान आवाज पोहोचण्याचं काम करताना गोलंदाज खंडू सज्ज होताना अजून एक बीट केलंय आणि चेंडू मात्र वेळेस निघून जाईल सीमा पार. तिसऱ्या चेंडूवर तिसरा लगातार चौकार. संदेश निश्चित एक प्रश्न विचारू शकतो कारण की चर्चेशिवाय क्रिकेटला मजा नाही आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट जर विचारला नंतर चर्चा करूया. याच पाहता हा चांगला फटका आहे बॅकवर्ड स्कोर लेग कडे आणि चेंडू जाईल अजून एकदा सीमा पार. ओहो
मला वाटतं की बाउंड्री लाईनच्या आतमध्ये चेंडू थांबलेला आहे, कारण की बॅटरला सुद्धा वाटलं की हा चेंडू बाहेर गेला, पण जी परिस्थिती आपण पाहतो की तसं नाहीये. फक्त आणि फक्त इथं मिळेल, इथं मात्र 2 धावा. यस, पंच सांगतात, पण तुमचं पण म्हणणं बरोबर आहे. जेव्हा कॉमेंटर जोशात असतो ना तेव्हा मात्र हा वाटला की चेंडू सीमा पार जाईल, पण गेला नाहीये. कधी कधी आउटफील्डचा थोडा एक उदाहरण पेश करता येईल. चांगला फटका होता प्रसंतोषी या बॅटमधून. सज्ज होताना प्रत्येकदा खंडू ठरतोय खूप महागडा. राईट अमर द विकेट. ओ आता नाही तर आता हा घ्या माझा टोला. स्कोरलेगच्या हातून ठोकलाय षटकार. क्रिकेट टीमचा जर विचार केला आपण, 96 पासून सौरभ गांगुली, सचिन तेंडुलकरनी सलामीची भूमिका निभावली. त्यानंतर सहवागाला सचिन जोडीला, त्यानंतर रोहित आणि शिखर धवननी बऱ्याच वेळ मैदान गाजवली. पण 40+ क्रिकेटचा विचार केला भिवंडीमध्ये एकमेव असा संघ आहे, गावदी भादोडा संघ, की प्रल्हाद आणि संतोष या जोडीवर ठाम विश्वास आहे. ज्या प्रकारे कार्य करत आहे, काय अतिशय लाजवाब. आणि सातत्याने मला माहिती मिळते की आता की 3रा वर्ष आहे की जोडी फोडली नाही. रँक मी पहिले उल्लेख केला होता जेव्हा बसलो ते पहिलेच केले. सातत्याने 4था वर्ष आहे की धबधबा कायम आहे भादोड्या टीमचा. आणि पहिले कारभाव. यस यस भाऊ, विसरून चालता येणार नाही. पहिल्या षटकामध्ये पहिला आपण अल्पेदादा किती झाल्या धावसंख्या, जर महापूर आले धावसंख्या पाहते आपण तब्बल 21. 18 चेंडूने सामना जिंकण्यासाठी इथून मात्र फक्त आणि फक्त धावा पाहिजे त्या 10. अल्पेश दादा आमचे खूप कमी कालावधी मोठी झेप घेणारे एक स्कोरर, आणि सध्या एक क्या बात है, वही धुमाल का कमाल स्कोर बोर्डिंग करता हुआ. मला वाटतं की संजय दादा अल्पेशने बंद केला का. प्रल्हाद सज्ज होताना एक सोपं समीकरण. यावेळेस मात्र लॉफ्ट खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडू कुठल्या प्रकारे क्षेत्ररक्षक नाही. या बॅकवर्ड स्कोर लेकडे चेंडू जाईल जाईल जाईल, सीमा पार आला, कणकणीत चौकार. संख्येत वर पडते. धावसंख्या पाहता आपण पुढे सरताना ती 25. वेलकम पिंटू, स्वागत आहे आपलं. सोपं समीकरण इथे मात्र पाहतोय की आपण भादोड टीम साठी फुल टॉसला फटका, स्ट्रेटचा फटका पाहतोय आपण, सीमा पार. अजून एक आलाय हा दमदार चौकार. जातोय एक धाव पूर्ण. आणि इथं मात्र निश्चित पडायला वाटलं की संतोष यांनी चांगली बॅटिंग केली, विजय फटका तिच्या बॅटमध्ये येणं गरजेचं आहे. आणि तोच कार्य करताना पाहतो आपण एक सिंगल. स्कोर लेवल झालेले, फक्त एका धावेची आवश्यकता. राऊंड द विकेट. जास्त फायनल इकडे फटका, विजयी हा येईल का. चौकार 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 आलाय हा सुपर फटका.